नमस्कार नमस्कार नमस्कार. क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलामध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. माफ करा, काल आपली भेट होऊ शकली नाही. काही अपरिहार्य कारणास्तव मी इथे येऊ शकलो नव्हतो. पण मला असं कळलेलं आहे की काल इथे फेमस कोरिओग्राफर रोज खान आल्या होत्या आणि त्यांनी इकडे या सगळ्या जोड्यांबरोबर गप्पा मारल्या. हा कार्यक्रम आपला होस्ट केला आणि दंगा केला. त्याचबरोबर मला असंही कळलेलं आहे की काल आपल्या महागुरूंनी असं डिक्लेअर केलं की आता एलिमिनेशन नाही, या 5च्या 5 जोड्या अंतिम फेरीपर्यंत जाणार आहेत. तेव्हा त्यांना अंतिम फेरीमध्ये गेल्यानंतर जर विजेता व्हायचं असेल तर गरज कशाची आहे? तुमच्या वोट्सची, तुमच्या मतांची. तेव्हा ताबडतोब आपले मोबाईल फोन्स हातात घ्या. आपल्या आवडत्या जोडीला किंवा जोड्यांना ताबडतोब SMS पाठवा. कारण तुमच्या मतांना वेटेज असणार आहे 50% आणि महागुरूंच्या मार्क्सना वेटेज असणार आहे 50%. अरे हो, महागुरूंचा विषय निघालेला आहे. तेव्हा ताबडतोब आपण आता स्वागत करूया आपल्या लाडक्या महागुरूंचा, अर्थात कुटुंब प्रमुख सचिन पिळगावकर यांचं. सर बघा ना, काल ट्रॅफिकमध्ये एवढा अडकलो होतो की मी इकडे पोहोचूच शकलो नाही. आणि स्वप्नीलचं विमान अजून आकाशातच फिरते बहुतेक, तो अजून लँडच झालेला नाहीये. त्यामुळे आज सुद्धा मी एकटाच आहे. पण काल मी इथे नव्हतो तर काही अडचण नाही ना आली? नाही नाही नाही, अजिबात अडचण वगैरे काही नाही आली. उलट मास्टरजी इथे आल्या हो, आणि त्यांनी आम्हा सर्वांना खूप ज्ञान दिलं. हो हो हो. आणि घरात कामं कशी करायची, जेवण करताना नाचायचं कसं, आणि सर्वत्र नाचत कसं फिरायचं वगैरे वगैरे, हे सगळं मास्टरजींनी आम्हाला शिकवलं. त्यामुळे आमचा दिवस खरंच कालचा खूप चांगला गेला आणि आजचा त्याहून जास्त चांगला जाणार आहे, कारण तुम्ही परत आलेले आहात. पण माझी आणि मास्टरजींची चुकामुक झाली. नेव्हरदलेस कधी ना कधीतरी मला त्यांच्याकडनं ज्ञान मिळवण्याचा आनंद मिळेल. चला तर मग आपण आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. खरं तर आजच्या भागामध्ये तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे. सरप्राईज हे नेहमी आमच्या भागाच्या थोड्याशा शेवटाकडे असताना आम्ही तुम्हाला देत असतो. पण क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलाची खासियतच अशी आहे की सरप्राईज कुठल्याही क्षणी येऊ शकतं. त्यामुळे हे सरप्राईज आत्ता या क्षणी तुम्हाला मिळणार आहे. आणि हे सरप्राईज काय आहे ते तुम्हाला सांगतो. वेळोवेळी आम्ही तुम्हाला आवाहन करत होतो की तुमचे 3 मिनिटाचे डान्स व्हिडिओ फॉर्मॅटवरती शूट करून आम्हाला CD किंवा DVD या फॉर्मॅटमध्ये पाठवा. आणि तुम्ही भरघोस असा प्रतिसाद दिला. आमच्या ऑफिसमध्ये CDs आणि DVDsचा खच पडला होता. आमच्या झी मराठीचे सर्व एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर त्या DVDs तपासून पाहत होते. त्यातनं काही निवडले गेले, त्यांना मार्गदर्शन आणि त्यांची निवड केली गेली आपल्या महागुरूंच्या हस्ते. आणि आज ती जोडी आपल्या समोर आत्ता ह्या क्षणी परफॉर्म करायला येणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ओमकार शिंदे आणि प्राजक्ता माळी हिचं. से मोहन क्यों है रूठे रूठे मोहन यूं, कैसे मनाऊं है कैसे मनाऊं, क्यों न बोले मुझसे मोहन क्यों है रूठे रूठे मोहन क्यों, कैसे मनाऊं है कैसे मनाऊं, कटे न रहना उन बिन आवे न एक पल चैना, उन बिन जियो तो कैसे मैं जियो है, बहे नैना भरे मोरे नैना झरे मोरे नैना, मोहे नैना सुनी नहीं कहना, बहे मोरे नैना, बहे नैना
कोरी छाए उन बिन चले है मोरा ये जिया है बहेरा भरे मोरे नैना झरे मोरे नैना सुनिया रे रोना भरे मोरे नैना. प्राजक्ता आणि ओमकार तुमच्या दोघांचंही क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलामध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. सो मच. म्हणजे हा आपला एक परिवार आहे, हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये तुम्ही पहिल्यांदा परफॉर्म करताय. तुम्हीच ही गुलाबाची फुलं वापरली होती आणि इतकी छान देखणी फुलं अशी तिकडे कोपऱ्यात पडलेली मला बघवलं नाही, म्हणून तुमच्याच दोघांसाठी स्वागत परी ही गुलाबाची फुलं आहेत. थँक्यू Thank सो you. मच. या मंचावरती आत्ता पहिला परफॉर्मन्स सादर करत असताना काय भावना आहे मनात? माझ्या फेवरेट रियालिटी शोमध्ये परफॉर्म करताना मला खरंच खूप आनंद होतो आणि छोटंसं दुःख होतं की एकच डान्स करायला मिळणार आहे. जर पूर्ण सेशन असं खूप सारे परफॉर्मन्सेस द्यायला जर मिळाला असतं तर अजून जास्त आनंद झाला असता. वा. डेफिनेटली. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू झी. मला एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे. आय एम अ बिग फॅन ऑफ दिस शो अँड थँक्स टू सर की तुम्ही आमच्यावर एक विश्वास दाखवला आणि एक आम्हाला चान्स दिला इथे परफॉर्म करायचा. सो थँक्यू. थँक्स टू मेघाताई, तिने मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि सगळे कंटेस्टंट्स पण. सो थँक्स टू एव्हरीवन. थँक्यू सो मच. तर आता हा परफॉर्मन्स आपल्या महागुरूंना कसा वाटला ते जाणून घेऊया. सर. ओमकार, प्राजक्ता, पहिला परफॉर्मन्स आज तुमचा ठेवायचा हा माझा आग्रह होता. ह्याचं कारण असं, कारण पहिल्या परफॉर्मन्स नंतरच तुम्हाला या हिऱ्यांच्या जागी बसता येणार आहे, त्यांचे परफॉर्मन्सेस पाहता येणार आहेत, त्यांच्याबरोबर एक एक करून गप्पा मारता येणार आहेत आणि या परिवाराचा संपूर्ण हिस्सा होण्याची संधी मिळणार आहे. आणि आता तुमच्या परफॉर्मन्सबद्दल म्हणायचं झालं तर मी जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्याहून किमान 10 पटीने चांगला परफॉर्मन्स तुम्ही दिलात. वाव. थँक्यू. अर्थात त्याचं श्रेय जितकं तुम्हाला जातं तितकंच तुमच्या गुरूंनाही जातं. मेघा डिड अ व्हेरी गुड जॉब. थँक्यू सर. सर मला एक नक्कीच मेन्शन करायला आवडेल की ओमकार आणि प्राजक्ता खूपच टॅलेंटेड आहेत आणि म्हणजे मी जेवढे काही थोडे दिवस घालवले त्यांच्यासोबत खूप छान वाटलं. म्हणजे अशा लोकांची आपल्या स्टेजला खरंच गरज आहे. एक्झॅक्टली. आणि त्याचमुळे मला असं वाटतं प्राजक्ता आणि ओमकार, तुम्ही या स्टेजला एक नवं रूप दिलत. आमच्या या पर्वाला एका वेगळ्या लेवलला तुम्ही घेऊन गेलात या एका परफॉर्मन्सनी. आम्ही तुम्हाला काय देणार देऊन देऊन? आणि आता एक अनाउन्समेंट करायची आहे मला, आणि ती अनाउन्समेंट म्हणजे अशी की या पर्वातला हा तुमचा पहिला परफॉर्मन्स जरी असला तरी शेवटचा नाही आहे. तुम्हाला आम्हा सर्वांबरोबर फिनालेला सुद्धा परफॉर्म करायचा आहे. थँक्यू सर. हा निर्णय मी फक्त तुमच्या परफॉर्मन्स नंतर घेतलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. ओमकार, प्राजक्ता, तुम्हाला खरंच आभार मानायचे असतील तर मला असं वाटतं आपण सर्व मिळून जनतेचे आभार मानूयात, ज्यांनी आपल्या डान्सेसचे व्हिडिओ शूट करून CDs DVDs बनवल्या आणि त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि त्यामुळे त्यांनी हा जो प्रतिसाद दिलेला आहे त्या प्रतिसादामुळे तुम्ही आज इथे उभे आहात, तुम्ही सर्वजण. आणि त्या प्रतिसादाला माझा सलाम. जितके आभार मी मानेन तेवढे कमी आहेत असं मला वाटतं. त्यामुळे महाराष्ट्र, आय लव्ह यू. चला तर मग आता खऱ्या अर्थाने आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया गुरु शिष्य जोडी फुलवा खामकर आणि सेड्रिक डिसोजा. धन
धनगर राजा वासाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा वासाड गावाचा धनगर राजा रानवानातून मेंढर पाळी त्याच्या पायी तो राणी बनीच्या काटेरी कुटेरी बाभळी ढाळी वासाड गावाच्या धनगर राजाचा काळा पुत्र त्याचा सेनारे पती खायला लागती 50 भाकरी तिळ भरतो मेंढ्या भवती धनगर राजा वासाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा वसाड गावाच्या धनगर राजाच्या अंधाऱ्या मांडवी पेटले पोत आंधळा गोंधळी संबळ वाजवी लंगड्या मुरळ्या नाचल्या सात वासाड गावाच्या धनगर राजाची काळी नवरी रानात गेली वाघाच्या पाठीत मारली लाथ उंदराला भ्याली दूर पळाली वासाड गावाच्या धनगर राजन पोराच्या पायी नवसा केला पोर झाली 12 पोरी झाल्या 13 कंबर केसाचा मेंढा मारला धनगर राजा वासाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा वसाड गावाच्या धनगर राजाचा कुंभुमा खमामा वाजतो ढोल फाटली धरणी तुटल्या तारा सूर्या देवाचा सुटला तोल वसाड गावाचा धनगर राजा हसतो नाचतो घालतो पिंगा बखळ बकरी बखळ मेंढ्या राणी बाभळींना बखळ शेंगा धनगर राजा वसाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा धनगर राजा वासाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा धनगर राजा वासाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा तुला काय केलंयस तू खोटे केस विग लावलाय विग लावलाय मिशी लावली आहेस कमाल आहे पण तुला आवडतं ना मुलांचे गेटअप करायला वगैरे खूप नाही अरे हो नाही नाही तुला बिलकुल आवडत नाही ना नाही आज पहिल्यांदा तू मुलाच्या गेटअप मध्ये परफॉर्म केलंस हो ऍक्च्युली मी ठरवलं होतं मी काय मुलगा होणार नाही हा सगळे मुलं मुली होत आहेत तर मला अजिबात आवडत नाही मुलगा व्हायला पण मी गाणं चूज केलं आणि हे खूप मला आठवत आहे शरदने पहिल्या पर्वात अजिंक्यवर हे कोरिओग्राफ केलं होतं शरद आणि संतोषनी आणि तेव्हापासून मला हे गाणं इतकं सुंदर त्यांनी बसवलं होतं मला अजून त्याचा तो डान्स असा फॉर्म त्याचा आठवतोय तेव्हापासून मला करायचं होतं आणि म्हणजे आता हे 6वं पर्व आलं की मला ते परफॉर्म करून कोरिओग्राफ करायला मिळालं आणि जेव्हा ते गाणं ऐकलं मी नाचायला तर मी मुलगी दिसत नव्हते मला म्हणालं नाही नाही मला मुलगाच व्हायला पाहिजे हे गाणं परफॉर्म करायला सॅड्रिक बरोबर मला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हा दोघांना अप्रिशिएट करावं असं वाटतंय की तुम्ही ज्या मस्तीनं तुम्ही हे पूर्ण गाणं परफॉर्म केलं ना मनापासून तुम्ही पाया आणि हातापासून तुम्ही कमी केलं पण मनापासून जास्त केलं तसं मला वाटतं म्हणजे तुम्ही जो डान्स केला त्यात तुम्ही काही कमी नाही ठेवलीत पण जेवढा तुम्ही डान्स केला तो एवढा छान अशा करता दिसला कारण तो तुमच्या मनापासून सुद्धा होता खूप छान कॉम्प्लिमेंट केलं तुम्ही एकमेकांना खरं म्हणजे हा डान्स डुएट नाही आहे आयदर हा एकटा कोणतरी करू शकतो किंवा ग्रुप बरोबर करू शकतो राईट कुठेही असं जाणवलं नाही की हे गाणं जोडीचं नाहीच आहे हे गाणं जोडीचं आहे आणि याच जोडीचं आहे असं वाटलं वा थँक्यू सर नमस्कार मी सॅड्रिक नमस्कार मी फुलवा तुम्हाला जर आमच्या जोडीचा परफॉर्मन्स आवडला असेल तर जरूर आम्हाला वोट करा आणि वोट करण्यासाठी टाईप करा EPEJM स्पेस 2 आणि पाठवा 57575 एवढे छान देखणे 2 परफॉर्मन्सेस पाहिल्यानंतर आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला
नाही पण असं ऑन कॅमेरा सगळ्यांच्या समोर तुम्ही मेघाला विचारलं. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायाचे काल राहुनिया गेले. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही पाहताय क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला, पॉवर्ड बाय डव्ह हेअर केअर. बरं का, लहानपणापासून मला वारंवार प्रेमात पडायची सवय, त्यामुळे मी अनेक वेळा प्रेमात पडलोय, पण प्रत्येक वेळी प्रेमभंग माझा झालेला आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी प्रपोज केलं तेव्हा तेव्हा रिफ्युजलच्या ज्या तऱ्हा आहेत ना, त्या प्रत्येक वेळी फार वेगवेगळ्या आहेत. एकदा तर एका मुलीला मी प्रपोज केलं, तिला म्हटलं की या तुटलेल्या हृदयावरती तुला प्रेम करायला आवडेल का हृदय तुटेपर्यंत प्रेम करायला आवडेल. तिची रिफ्युजलची तऱ्हा अशी होती, ती मला म्हणाली तुला तुटलेल्या चपलेने मार खायला आवडेल का चप्पल तुटेपर्यंत मार खायला आवडेल. असो, आपण आता पुढच्या जोडीला इथे आमंत्रित करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या समोर येत आहे वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत. आय एम सॉरी सिंगर, तुमची रिपोर्ट HIV पॉझिटिव्ह आहे. आम्ही तुम्हाला नाही वाचवू शकत. डॉक्टर प्लीज मला वाचवा, मला नाही मरायचं. ऊन पावसाचे फासे आभाळाच्या हाती, आडवळणाची वाट माणसाच्या माती. पावसाचे फासे आभाळाच्या हाती, आडवळणाची वाट माणसाच्या माथी. कधी साथ जगाची, कधी फक्त धुक्याची, कधी हात स्वतःचा स्वतःच्या ना हाती. दुनिया मोह माया, मोह माया, तुझी मर्जी तुझा खेळ, ऊन आणि करे छाया. दुनिया मोह माया, मोह माया, तुझी मर्जी तुझा खेळ, ऊन आणि करे छाया. नाही, मी नव्हतो आलो इकडे, तुम्हीच आणलंयत मला. पिंजरा हा भावनांचा पिंजरा, पाखरा अडकू नको रे पाखरा. सुखदुःखाचा डोलारा, क्षणभराचा हा किनारा, कधी बेभान भरती, कधी खिन्न होती, कधी संथ गतीने चाले राहाटी. दुनिया मोह माया, मोह माया, तुझी मर्जी तुझा खेळ, ऊन आणि करे छाया. का बोलवलं तुम्ही मला इथे? मला नव्हतं यायचं. पूजा, वैभव, हा विषय तुम्ही इकडे घेऊन या मंचासाठी अशा प्रकारचा नृत्याविष्कार तुम्ही सादर केलात. क्या बात है, वंडरफुल. वैभव, पूजा, तुम्ही तुमच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली एक अतिशय वेगळा प्रकार या मंचावर सादर केलेला आहे आणि तो प्रकार अतिशय सुंदर होता असं माझं प्रामाणिक मत आहे. थँक्यू सर. तुमची कोरिओग्राफी पण चांगली होती.
कोऑर्डिनेशन मला थोडंसं वरती खालती वाटलं. ते जर अजून चांगलं झालं असतं तर डान्स वाईज ते खूप छान दिसून आलं असतं. बट नेव्हरदलेस तुमचा या नंतरचा प्रवास सुद्धा तुम्हाला अतिशय सुखद आणि फार छान असा घालवायचा आहे, कारण लोकांपर्यंत अजून जास्त पेनिट्रेट तुम्हाला व्हायचं आहे. त्याकरता तुम्हाला त्यांच्या मतांची गरज आहे, सर्वांना मतांची गरज आहे. माझ्या सदिच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासाकरता. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर. नमस्कार, मी पूजा सावंत आणि मी वैभव तत्ववादी. आणि तुम्हाला आमच्या जोडीचा जर परफॉर्मन्स आवडत असेल तर प्लीज आम्हाला वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा EPEJM6 आणि पाठवून द्या 57575 वर. आणि आता आपण आमंत्रित करूया आपल्या पुढच्या जोडीला, आणि ती आहे मयुरेश पेम आणि मृण्मयी देशपांडे यांची. बेताबियां है, छाई है मदहोशियां, होश उड़ा दो, सब कुछ भुला दो, तोड़ो ये खामोशियां. ये धड़कन की रफ्तार है, ये सांसों का अंगार है, ये इश्क सुलगने तो जरा, ये चाहत का इकरार है. जाने जा, ओ जाने जा, गुस्ताखियां है, बेताबियां है, छाई है मदहोशियां. ये दिल का ऐलान है, जा तुझ पे कुर्बान है, जाने जा. मैं हूँ तेरी आगोश में, कुछ होश में, कुछ जोश में, कुछ शोले हैं, कुछ है जलन, कुछ बहके बहके है कदम. ओ हो गुस्ताखियां है, बेताबियां है, छाई है मदहोशियां. हस्ती मिटा दो, मस्ती लुटा दो, छोड़ो भी ये दूरियां, दूरियां. मृण्मयी तू बैल आहेस, बैल. हो, मी आत्ता तरी नक्कीच बैल आहे. हो, पण काय छान बैल आहे, एक शिंगी. आणि आय मेकअप पण विशिष्ट प्रकारचा केलेला आहे. क्या बात आहे, वा वा वा. मेघा, तू स्पेनला गेली आहेस कधी? नाही, पण परफॉर्मन्स बघून वाटतं जायला पाहिजे एकदा. जायला पाहिजे ना. तुला स्पेनला जायचं असेल तर सांग मला नक्की. तुम्ही स्पेनमध्ये कुठे राहता? तुम्ही स्वतःचं जवळजवळ घर असण्यासारखं तुम्ही सांगितलं की जर जायचं असेल तर मला सांगा म्हणून, आणि फक्त मेघालाच का सांगितलं? हे तिथेच असणार आहेत, त्यामुळे मेघाला म्हटलं तू पण चला तर तिकडे. नाही, पण असं ऑन कॅमेरा सगळ्यांच्या समोर तुम्ही मेघाला विचारलं की कधी स्पेनला जायचं असेल तर मला सांग. मयुरेश, तुम्ही मेटाडोर तर दिसलात, पण तुम्ही बैल नाही हो दिसलात. कुठल्या अँगलने तुम्ही बैल आहात मला सांगा. तर तुम्ही बैल नसताना तुम्ही जिंगल बैल आहात की काय, असं मला थोडंसं वाटतं. व्हेरी व्हेरी वेल कोरिओग्राफ. थँक्यू. आणि तुम्ही दोघांनी तो अतिशय सुंदर पेललात. मयुरेश, तुमचा स्टान्स अतिशय सुंदर होता. थँक्यू सर. पण एक गोष्ट मला प्रामुख्यानं खूप आवडली की तुम्ही मृण्मयींचा डावा गुडघा तुमच्या हाताने जो मागे फेकलात ना, एका
पर्टिक्युलर मोमेंटला त्या बीटवरती ते खूप सुंदर दिसलं. आणि त्यानंतर मला कौतुक करावं असं वाटतं तुमचं मेघा, की त्या कापडाचा उपयोग जेवढा तुम्हाला करायचा होता तेवढाच तुम्ही केलात. थँक्यू सर. आणि एकदा तर मयुरेशनी फक्त तो एकदा घेतला आणि वाप त्याचा एक साऊंड इफेक्ट होता, त्याच्यासाठी झवापकन तुम्ही करून तो फेकून दिलात. त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. थँक्यू. अप्रतिम परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार, मी मयुरेश पेम. नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे. तुम्हाला आमचे ह्यापूर्वीचे आणि हा परफॉर्मन्स मनापासून आवडला असेल तर कृपया करून आम्हाला वोट करा. वोट करण्यासाठी आम्हाला SMS तुम्ही पाठवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये टाईप करा EPEJM3. आमचा कोड नंबर 3 आहे आणि ते पाठवा 57575. इट्स अ टाइम फॉर रपिडो सलिदा, म्हणजेच फास्ट एक्झिट. त्यामुळे मी पटकन जाणार आणि पटकन येणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग, सासुराला आय लव्ह यू पप्पा. बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला, पावर्ड बाय डव्ह हेअर केअर. आता आपली आजची पुढची जोडी येते आहे आणि ती आहे साक्षी तिसगावकर आणि सौरभ बहादुरे यांची. भिजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी, रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही, झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत, सांगायाची आहे माझ्या जानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी, रोज सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायाचे काल राहून या गेले, जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी, स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी, बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून, असा कसा बाबा देवले करायला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो, एका घरी राहून या मनामध्ये घोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर, बालपण गेले सारे तुझे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून, जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे, जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे, तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग, सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये.
काय शाबास. काय झालं बाळाला? बाबांची आठवण येते? हो, बाबा आहेत ना आपले. ते बघ बसलेत बाबा, आहेत की नाही? बोलायचंय बाबांशी? मागच्या प्रत्येक शूटिंगमध्ये पप्पाला रात्री यायचं होतं. तो मला सांगायचा सुद्धा की मी उद्या येणार आहे, पण त्याच्या ऑफिसमधून इमिजिएटली कॉल यायचा की तुम्ही नाही जाऊ शकत. आणि आज तो इकडे आहे. आय लव्ह यू पप्पा. गेले 2.5 महिने साक्षी इथं आहे, एकापेक्षा एक करते. काही दिवस मला येता आलं नाही शूटला, ही गोष्ट खरी आहे. बट मी तिला मिस केलं. बट आय यूज टू कॉल हर. तिच्या आईशी मी फोन करायचो, तिच्याशी बोलायचो आणि मला सगळ्या गोष्टी कळायच्या. त्यामुळे ते सगळं, तिचा आवाज ऐकलं की सगळं विसरलं जायचं. माझ्या मनात तर हे आहे की ही कायम माझ्याकरता लहानच आहे, मोठी कधी होणार नाही. त्यामुळे ती लांब जाण्याचा मी अजून तरी काही विचार केलेला नाही आहे. सर्वप्रथम बाप होण्याचा अनुभव मला आला आणि मला एक 13 वर्षाची मुलगी झाली. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशी. पुष्कर, मला आठवतं माझे वडील गेले तेव्हा माझी धाकटी बहीण 13 वर्षाची होती आणि ती माझी पहिली मुलगी. मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो, माझ्या पहिल्या मुलीवर सुद्धा आणि तुमच्यावर सुद्धा. खूप छान परफॉर्मन्स झाला. सौरभ, तुम्ही सुद्धा खूप छान त्यांची साथ दिली. तेवढ्याच इमोशन्सनी तुम्ही त्यांना कॉम्प्लिमेंट केलं. आणि शरद, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कोरिओग्राफी इथे दाखवलीत आम्हाला. अशा प्रकारे स्टेज सोडून जाऊन तिथे हो हल्ला करून खूप कोरिओग्राफी झाली, पण अशा प्रकारे एक दृश्य रूपात तुम्ही या कोरिओग्राफीला सादर केलं. एक फिल्ममधला शॉट जो असतो की एक फोरग्राऊंडला कॅरेक्टर असते आणि बॅकग्राऊंडला एक कॅरेक्टर असते आणि ट्रॉली शॉट आपण नेहमी घेतो. हा ट्रॉली शॉट अशा प्रकारचा तुम्ही एका रियालिटी शोमध्ये दाखवलात, त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. आणि हे फक्त डान्स जाणणाराच नाही तर कॅमेरा जाणणाराच कोरिओग्राफर करू शकतो असं मला वाटतं. सौरभ, तुम्ही खूप मच्युअर असे एक्सप्रेशन्स दिलेत जे या परफॉर्मन्सला अतिशय आवश्यक होते. थँक्यू सर. आणि हा परफॉर्मन्स तुम्ही अतिशय गोड केलात. थँक्यू सर. बट नमस्कार, मी साक्षी दिसगावकर. नमस्कार, मी सौरभ बहादुरे. जर तुम्हाला आमच्या जोडीचे परफॉर्मन्स आवडत असतील तर आम्हाला वोट करा आणि टाईप करा EPEJN1. 1 आमचा कोड आहे आणि पाठवा 57575 वर. लोक हो, आपल्या आवडत्या जोडीला किंवा जोड्यांना भरघोस प्रमाणात तुम्हाला मतं द्यायची आहे तेव्हा ताबडतोब मोबाईल उचला आणि आपल्या या जोड्यांना SMS पाठवत राहा. तोपर्यंत आम्ही घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला. आणि आता येते आपली आजची पुढची जोडी आणि ती आहे पुष्कर जोग आणि शाल्मली रानडे यांची.
अरे काय अवतार करून घेतला तुम्ही स्वतःचा हा? आणि आपला जोडीचा मामला आहे ना, आपण इथे एक दिलानं एकत्र राहत असतो ना, काय आपापसात भांडणं चालली होती रे तुमची? हा पण जोडीचाच मामला आहे. भांडण करणं. आणि हे गाणं तू स्वतः गायलं होतंस ना पुष्कर? वाह, क्या बात है. केरळाचा एक डान्स फॉर्म आहे मोठा, कलरी पटायू. ते आम्हाला करायचं होतं. कलरी पटायू म्हणून असं कलर करून घेतलं पटेरी पटेरी. कलरी पयटू पयटू कलरी पयटू म्हणजे पायापर्यंत कलर करणं. पुष्कर शाल्मली, अतिशय वेगळ्या लुकचा आणि एक वेगळा प्रयत्न तुम्ही आणि तुमच्या गुरूंनी इथे सादर केलात, त्याबद्दल अभिनंदन. कोरिओग्राफी अजून बेटर होऊ शकली असती असं मला वाटतं. तर आपण जेव्हा काहीतरी नवीन घेतो तेव्हा आपल्याला फक्त नवीन करून चालत नाही, तर त्याची कोरिओग्राफी सुद्धा, कारण आपण इथे शेवटी डान्स करायला आणि पाहायला आलेलो आहोत. तर त्यामुळे डान्स पर से अंडरलाईन करणं फार आवश्यक आहे. तुमच्या या पूर्ण अटायरबद्दल जर सांगायचं झालं तर अभिजित ठाकूर याला सलाम. तुम्ही अभिजितला प्लीज बोलू शकता? अभिजित तुम्ही जे काही केलं, तुम्ही जे श्रम घेतलेत त्याबद्दल मी तुमचे आभार नाही मानणार, कारण तुम्ही या कुटुंबाचे एक सदस्य आहात. तर त्यामुळे फॅमिलीचे आभार आपण कसे मानायचे. पण एवढं मात्र नक्की सांगू शकतो, कुटुंब प्रमुख म्हणून मला तुमचा अभिमान आहे. थँक्यू सर. माझ्या सदिच्छा तुम्हा सर्वांना. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. नमस्कार, मी पुष्कर जोग. नमस्कार, मी शाल्मली रानडे. आमचा कोड आहे 5. तुम्हाला जर आमच्या या जोडीचा परफॉर्मन्स आवडला असेल तर आम्हाला प्लीज वोट करा आणि टाईप करा EPEJM स्पेस 5 आणि पाठवा 57575 पर. आपल्या आवडत्या जोडीला वोट करण्यासाठी टाईप करा EPEJM स्पेस आपल्या आवडत्या जोडीचा कोड नंबर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आपण आपलं वोट इंटरनेटद्वारेही नोंदवू शकता. वोट करण्यासाठी लॉग ऑन करा www.zeemarathi.com वर. सौरभ आणि साक्षीचा कोड नंबर आहे 1. फुलवा आणि सॅड्रिकचा कोड नंबर आहे 2. मृण्मयी आणि मयुरेशचा कोड नंबर आहे 3. शाल्मली आणि पुष्करचा कोड नंबर आहे 5. वैभव आणि पूजाचा कोड नंबर आहे 6. लोक हो, आपल्या आवडत्या जोडीला किंवा जोड्यांना भरघोस प्रमाणात SMS पाठवा आणि त्याचबरोबर आमचा एपिसोड यांचे परफॉर्मन्सेस तुम्हाला कसे वाटतायत ते जर तुम्हाला कळवायचं असेल तर zeemarathi@zeenetwork.com या वेबसाईटवर जाऊन आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आता वेळ आलेली आहे जाणून घेण्याची, कोण आहे आजची डव ब्युटिफुल परफॉर्मर जोडी. सर, आजची डव ब्युटिफुल परफॉर्मर जोडी आहे ओमकार प्राजक्ता. या जोडीला मिळत आहेत नवीन डव नरिशिंग ऑइल केअर गिफ्ट हॅम्पर्स. आता आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात, तेव्हा पाहायला विसरू नका. दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 9:30 वाजता क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला पावर्ड बाय डव हेअर केअर, फक्त झी मराठीवर.